चालू त्या मालक म्हणजे आजची म्हणजे या घराची म्हणजे ज्या कार्यक्रम आयोजित केला ज्या गृहप्रवेश ज्या घराचा आहे त्या घराची मालकी म्हणजे आज राधाबाई भीमराव पाटील यांनी त्यांच्याकडून पूजा अर्चा करून घ्यावी आणि त्यांच्या मालकाला सुद्धा त्यांनी हार प्रथम तथागत गौतम बुद्धाची तथागत थोडं चालू तथागत नाही ठीक ठीक आहे चालेल खूप पाठीमागे त्याचबरोबर हा सुद्धा तथागतांना वरदान आहे आजचं जे जास्त काही नसताना आपल्याला फक्त माझ्या मते आपण सर्वच काही मागे पुढे करता आपल्याला एवढी काही म्हणजे नेहमीप्रमाणे आपण कार्यक्रम न घेतलेले म्हणजे कार्यक्रम आपण केलेले पण प्रत्यक्षात हँडल नाही केले त्याच्यामुळे आपल्याला ते सवय नसल्यामुळे शॉर्टकटमध्ये आणि तिथे आपण माझ्या मते पंचशील घेऊ आणि त्यानंतर आपला म्हणजे गृहप्रवेशाचा कार्यक्रम झाला आपण असं शॉर्टकटमध्ये ओके आणि सार्वजनिक घ्यायचे असले की माझं हो त्याची एक लिस्ट असते प्रॉपरली लिस्ट बनवली जाते त्या लिस्टच्या माध्यमातून केलं जातं तथागताकडे 1 नंबर बिल्डिंग पूजा नगर आणि नंतर बाबासाहेबांना माहित नाही मला तलावावरून काही पण पूजा नगर नर्मदा नगर मला माहित आहे स्टेशनच्या बाजूला चेतनची मम्मी बोला तर या घरात इथे तथागतांना नंतर बाबासाहेबांना त्यांना घ्यायलाच पाहिजे जस्ट इथं माझ्या मते सर्वांनीच आपलं फुल अर्पण केलं तर उपयोग आहे सगळ्यात उत्तम याला त्याला नाव घेण्यापेक्षा प्रत्येकापेक्षा बुद्ध
हा. विचारा. हा, 1 नंबर बिल्डिंग विचार. विचार. एक नंबर बिल्डिंग मी काय बाहेर येणारे पाणी वर करणार पाणी भरायला थोडं हे कर आणि काय त्या साईडला कर या विरारला पण बोलले जेवढे कोणी असतील आणि त्यांनी फुलं अर्पण करून घ्या. आपण कार्यक्रमाला आल्यासारखं वाटेल या घरामध्ये. हो करू आलेच ना आता त्यांच्यासाठी थांबूच नाही ना, 2 मिनिट आहेत ना आपल्याकडे. या सर जय भीम. हा जय भीम. बरं आहे ना एकदम म्हणजे या वेळेला आले या. या सर्वांनी या. वेळेला आले तुम्ही या. कथा घेताना प्रथम कथा घेताना असते, त्यानंतर बाबासाहेब, त्यानंतर पुढे जायचं. आणि त्यानंतर बाबासाहेबांना जसं जमल तसं नमामि नमामि संग नमामि. खाली बसा खाली बसा. आणि बाबासाहेबांना
आजचा कार्यक्रम शॉर्टकटमध्ये, कारण एवढ्या परिश्रमामध्ये एवढी म्हणजे वस्तू उभी करणं हे सर्वांचं काम नाही आहे. तरी पण याच्यातूनही तिने किती कष्टाने इथपर्यंत आली की याचं तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, बरोबर की बोलावं तेवढं कमी आहे. आणि यासाठी मी म्हणतो ना, सगळ्यांनी मिळून एक तिला म्हणतात ना, सगळ्यांनी याच्यावरती विचार केला पाहिजे. आणखी 2 पावलं तिने असेच एकावर एक कदम टाकत जावं. बॅक मारू नये, बॅक मारण्याचा प्रश्नच येत नाही. आता ते एक पाऊल पुढंच चाललेली आहे. आणि हे बघून सगळ्याला आनंद झाला आणि सगळे इथं त्याला आशीर्वाद देण्यासाठी आले. आणि याच्या पुढे गेली तर आणखी तिच्या पाठीमागे बरोबर. आणि असंच राहिलं पाहिजे. प्रत्येकाने असं वाटलं पाहिजे की कुणीतरी आपला स्वाभिमान कसा ठेवा. तर माझ्या मते या राधाबाई पाटील याच्याकडनं आपण शिकलं पाहिजे. कारण स्वतःची काही एक म्हणजे आवक नसणारी प्रायव्हेट काम करून त्याच्यामध्ये एवढं उभं करणं, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण करणं, मुलाबाळांना लग्न वगैरे करणं, स्टँड करणं आणि त्याच्यातून ही मोठी एक वस्तू उभी करणं अतिशय म्हणजे याला फार फार मोठे परिश्रम आहे. त्या परिश्रमाचे फळ तिला राहिलेले आहेत. आणि एवढं बोलून माझं घेऊ शकतो. आणि याच्यानंतर तुम्हाला काय बोलायचं असेल तर नक्कीच बोलू शकता आणि बोला आणि त्यांचं मनोबल वाढवा. आणि हे कार्यक्रम संपल्याच्या नंतर जेवणाचं पण व्यवस्था केलेली आहे. जेवणाचा पण स्वाद सगळ्यांनी मग घ्यावा. ओके, ठीक आहे. संजीला पाया पडा, आशीर्वाद द्या. अजून एक माळावर खाली बसा, खाली बसा. ते बहिणीचा मुलगा आहे. वाडेगिरी बरोबर नाहीत, शिकाऊ आहेत.
पापड कोशिंबीर अरे ये ना जेवण कसं हॉटेल सांभाळून